हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस 2023चा जो झालेला पेपर होता त्या पेपरचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्या प्रश्नांसोबत प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याच्या रिलेटेड अजून कोणकोणते प्रश्न येऊ शकतात ते देखील बघूयात. क्वेश्चन नंबर 1. खालीलपैकी कोणती नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही? 1. शास्त्री, 2. जगबुडी, 3. बाव आणि 4. कुंडलिका. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातून वाहणारी एक नदी आहे. शास्त्री, जगबुडी, बाव या नद्या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहतात. आणि नद्यांच्या रिलेटेड अजून काही आपण गोष्टी बघूया की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे ती गोदावरी आहे. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोयना नदीला ओळखलं जातं. आणि भीमा नावाची जी नदी आहे तिलाच पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. क्वेश्चन नंबर 2. खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात? 1. काजू, 2. आंबा, 3. सुपारी, 4. वरीलपैकी सर्व. चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. काजू, आंबा, सुपारी ही पिकं रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात. रत्नागिरी हापूस आंबे हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तर आपल्याला माहिती आहे रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे मासेगिरी. आणि रत्नागिरीमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर एकूण 9 तालुके आहेत. क्वेश्चन नंबर 3. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? 1. NH4, 2. NH7, 3. NH166 आणि 4. NH6. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. रत्नागिरी जिल्ह्यातून NH166 हा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि हा राष्ट्रीय महामार्ग हा 365 किलोमीटर लांबीचा आहे. राष्ट्रीय महामार्गावरती अजून काही प्रश्न विचारले जातात. श्रीनगर ते कन्याकुमारीचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो आहे NH44. दिल्ली ते चेन्नई आहे NH48. धुळे टू पुणे हा राष्ट्रीय महामार्ग आहे NH60 आणि लातूर ते नागपूर NH361. क्वेश्चन नंबर 4. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? 1. बिहू, 2. माडिया नृत्य, 3. नमन आणि 4. यापैकी सर्व. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नमन. खेळे हा उत्तर कोकणातील अतिशय लोकप्रिय असा लोककला प्रकार आहे. होळीच्या सुमारास कुणबी समाज गावच्या देवीच्या नावाने नमन म्हणजे तिथं खेळे करण्याचा प्रारंभ करतो. या खेळात वेगवेगळे मुखवटे घालून लोक भाग घेतात. आणि क्वेश्चन नंबर 5. खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? 1. सिंहगड, 2. प्रतापगड, 3. सुवर्णदुर्ग, 4. शिवनेरी. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. सुवर्णदुर्ग हा किल्ला कोकण विभागात आहे. सिंहगड हा पुणे जिल्ह्यात आहे. प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 6. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ ओळखा. 1. माचाळ, 2. आंबोली घाट, 3. पन्हाळा, 4. मुरुड बीच. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. माचाळ. मुरुड बीच हे रायगड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ आहे. माचाळला मिनी महाबळेश्वर असं म्हणतात, हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आंबोली घाट हे सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळ आहे आणि पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. क्वेश्चन नंबर 7. सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? श्री भगतसिंग कोश्यारी, 2. श्री रमेश बैस, 3. श्री के शंकर नारायण, 4. वरीलपैकी कोणीही नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्राचे राज्यपाल 2023ला श्री रमेश बैस हे होते. राज्यपाल राज्याचा हा घटनात्मक प्रमुख असतो आणि पण वास्तविक प्रमुख कोण असतात तर ते मुख्यमंत्री असतात. आणि याचा कलम किती आहे? कलम 152 ते कलम 162. भाग 6 मध्ये हे नमूद केलेले आहे आणि याचा स्रोत आहे कॅनडाची घटना. क्वेश्चन नंबर 8. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोणत्या शहरात होते? 1. औरंगाबाद, 2. पुणे, 3. नागपूर, 4. सोलापूर. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नागपूर. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर शहरात होतं. राज्य विधिमंडळ हे राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद अस्तित्वात असल्यास यांचे बनलेले असते. कलम 169 ते 212 मध्ये भाग 6 मध्ये विधिमंडळाची तरतूद केलेली आहे. कलम 168 हा विधिमंडळाचे संघटन आहे. कलम 169 हे विधान परिषद निर्माण करणं किंवा नष्ट करणं हे आहे. कलम 170 विधानसभा आणि 171 विधान परिषद आहे. क्वेश्चन नंबर 9. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वारांमुळे होते? 1. नैऋत्य मोसमी वारे, 2. आग्नेय मोसमी वारे, 3. पूर्वी वारे, 4. उत्तरे वारे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. भारतात होणारे पर्जन्यमान हे प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होते. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे यालाच म्हणतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनाच.
हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो. हा पाऊस 1 जूनच्या आसपास केरळला दाखल होतो. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? 1 सावंतवाडी, 2 कुडाळ, 3 दापोली, 4 महाड. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे दापोली येथे आहे. याची स्थापना वसंतराव नाईक सरकारने 18 मे 1972 रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने केली. आणि महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ हे जे की राहुरीमध्ये आहे, हे राहुरीचं महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वात मोठा ग्रह कोणता? 1 बुध, 2 गुरु, 3 शनी, 4 शुक्र. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुला 92 नैसर्गिक उपग्रह आहेत. गुरुचे सरासरी तापमान हे -148 असतं. याला हिवाळी ग्रह म्हणून ओळखलं जातं. गुरुचा उपग्रह गॅनिमेड हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. आणि गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून यांना वायुग्रह असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 पुणे, 2 अहमदनगर, 3 रायगड, 4 नाशिक. याचा आन्सर आहे पुणे, ऑप्शन 1. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. सर्वाधिक ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत. एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर, वैजनाथ, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि त्र्यंबकेश्वर ही 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. वैजनाथ परिधी हे बीड जिल्ह्यात येतं. घृष्णेश्वर वेरूळ हे औरंगाबादमध्ये, औंढा नागनाथ हे हिंगोली आणि त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. क्वेश्चन नंबर 13. सन 2023ची G20 शिखर परिषद कोणत्या देशात होत आहे? 1 अमेरिका, 2 ब्रिटन, 3 कॅनडा आणि 4 भारत. तर सन 2023ची जी G20 शिखर परिषद आहे ती भारतामध्ये होत आहे. ही 18वी G20 शिखर परिषद आहे. G20ची थीम काय आहे? तर वसुदैव कुटुंबकम आणि याची स्थापना 1999. भारत हा G20चा संस्थापक सदस्य आहे. सध्याचे सदस्य हे 19+2 असे आहेत. प्रश्न क्रमांक 14. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत? 1 पॅरिस, 2 लंडन, 3 टोरंटो, 4 वॉशिंग्टन. याचा करेक्ट आन्सर आहे पॅरिस, ऑप्शन नंबर 1. तर 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पॅरिस शहरात होणार आहेत. याचं ब्रीदवाक्य आहे मेड फॉर शेअरिंग. पुढचा प्रश्न बघूया. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? 1 न्यूयॉर्क, 2 ओटावा, 3 मेलबर्न, 4 लिओन. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय हे लिओन, फ्रान्समध्ये आहे. हे 1923 आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस आयोग स्थापन झालं होतं. भारत 1949 मध्ये या संघटनेत सामील झाला आणि आता सध्या 195 देश हे सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न 16वा. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते? 1 थिम्फू, 2 बीजिंग, 3 वुहान, 4 शांघाय. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर कोविड-19 या 7 रोगाची सुरुवात वुहान या शहरातून झाली असं मानलं जातं. सामान्यतः लागण झाल्यापासून हा कालावधी 2 ते 14 दिवसांचा होता. प्रश्न क्रमांक 17. PV सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? लॉन टेनिस, 2 बॅडमिंटन, 3 टेबल टेनिस आणि 4 स्विमिंग. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 बॅडमिंटन. PV सिंधू ही बॅडमिंटनची खेळाडू आहे. ती बॅडमिंटन विश्व चॅम्पियन बनणारी पहिली आणि एकमेव भारतीय आहे. ऑलिम्पिक खेळामध्ये सलग 2 पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ॲथलेटिक्स व पहिली महिला आहे. आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धामध्ये देखील कांस्य पदक PV सिंधू यांनी जिंकलेलं आहे. क्वेश्चन नंबर 18. मार्च 2023 मध्ये अमेरिकेतील कोणती बँक आर्थिक संकटात सापडली आहे? 1 SMB, 2 STB, 3 SDB आणि 4 SVB. तर याचं ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर आहे. मार्च 2023 मध्ये अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक म्हणजेच SVB ही बँक आर्थिक संकटात सापडली. अनेक IT स्टार्टअप कंपन्यांचा पैसा हा बँकेत होता, या बँकेमध्ये होता. ही बँक फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या म्हणजेच FDICच्या नियंत्रणाखाली ही बँक गेली आणि भयभीत झालेल्या ठेकेदारांनी देखील आपली ठेवी या बँकेतून काढून सर्व ठेवलेल्या आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच भारत देशाचे भेटीवर आलेले जपानचे पंतप्रधान त्यांचे नाव सांगा. आणि हे खाली 4 ऑप्शन्स आहेत. तर त्या प्रधानांचं नाव काय होतं? भारत देशाच्या भेटीवर जे आलेले जपानचे पंतप्रधान होते त्यांचं नाव होतं शिंजो आबे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. हे जपानचे पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष होते. जपानच्या इतिहासात सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले हे शिंजो आबे आहेत. क्वेश्चन नंबर 20, जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षणाबाबत भारतीय संविधानातील अनुच्छेद कोणते? 1 19, 2 20, 3 21 आणि 4 24. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणाबाबत भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 12 ते 35 हे मूलभूत अधिकारांशी संबोधित आहेत आणि संविधात्मक उपायांचा अधिकार हे अनुच्छेद 32 मध्ये आहेत. आणि कलम 21A हा शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे. क्वेश्चन नंबर 21, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? 1 आंबेड, 2 आंबेडे, 3 आंबवडे आणि 4 आंबडवे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव हे आंबडवे आहे. डॉक्टर आंबेडकर यांचे खरे आडनाव हे सकपाळ आहे आणि ते सपकाळ नसून सकपाळ हे आहे. यात नेहमी गोंधळ होतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला? 1 आबासाहेब धर्माधिकारी, 2 अप्पासाहेब धर्माधिकारी, 3 बाबासाहेब धर्माधिकारी, 4 वरीलपैकी कोणीही नाही. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला आहे. गेल्या 30 वर्षापासून अधिक काळापर्यंत पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा अप्पासाहेब धर्माधिकारी हे अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार यावर मोठं त्यांचं कार्य चालू आहे आणि 2017 मध्ये त्यांना पद्मश्री भारतातील 4था सर्वोच्च नागरी सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण? 1 वैष्णवी पाटील, 2 अमृता पुजारी, 3 प्रतीक्षा बागडी आणि 4 गीता फोगाट. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ही प्रतीक्षा बागडी ही ठरलेली आहे. महाराष्ट्र केसरी 2023 हे शिवराज राक्षे पुण्याचे आहेत जे 65व्या कुस्ती स्पर्धेत जिंकले. वैष्णवी पाटीलवर मात करत प्रतीक्षा बागडी ही पहिली महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली आणि ती सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती 21 वर्षाची आहे. क्वेश्चन नंबर 24, केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेली वाहने भंगारात टाकण्याचे धोरण जाहीर केले आहे? 1 14, 2 10, 3 20 आणि 4 15. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. केंद्र सरकारने 15 वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेली वाहने हे भंगारात टाकण्याचे धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत 15 वर्षाहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. परंतु या नियमातून सैन्यांच्या वाहनांना वगळण्यात देखील आलेलं आहे. हे सर्व प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने दुरुस्ती अधिसूचना या सर्व जारी केल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती? 1 ययाती, 2 मृत्युंजय, 3 श्रीमान योगी, 4 महानायक. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे. ययाती याचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. महानायक ही विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. श्रीमान योगी याचे लेखक आहेत रणजित देसाई. प्रकाश वाटा हे प्रकाश आमटेंचं पुस्तक आहे. फकीराचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. ग्रामगीता याचे लेखक आहेत तुकडोजी महाराज आणि शिवाजी कोण होता याचे लेखक आहेत गोविंद पानसरे. क्वेश्चन नंबर 26, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? 1 सेल्सिअस, 2 किलोवॅट, 3 मायक्रोमिली आणि 4 डेसिबल. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजतात. ध्वनीचा हवेतील वेग हा 340 मीटर पर सेकंद असतो आणि प्रकाशाचा हवेतील वेग हा 3 लाख किलोमीटर पर सेकंद असतो. ध्वनीच्या वहनाला माध्यमांची गरज नसते पण प्रकाशाच्या वहनासाठी माध्यमांची गरज असते. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान अंतर हे 72.2 मीटर असावं लागतं आणि ध्वनीचे परावर्तन म्हणजेच त्यालाच काय म्हणतात, प्रतिध्वनी असं म्हणतात. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.